प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आजच्या दिवसाबद्दल प्रभूची उपकार स्तुती करूया प्रियानो, कारण तो प्रभू चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आजचा विषय आहे देवाची कृपा आम्हाला पुरे आहे. बायबलच्या काही वचनामधून आपण पाहूया. या ठिकाणी 2 करीन त्याचं 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतच येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं प्रियानो, की देवाची कृपा मला पुरे आहे. आमच्या प्रत्येक अशक्तपणामध्ये, आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची कृपा आम्हाला पुरे आहे. आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जेव्हा देवाची कृपा आमच्याबरोबर असते, तेव्हा कुठलीच गोष्ट अशक्य नाही प्रियानो. इफिस्याचा 2 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, त्या ठिकाणी देखील देवाचं वचन सांगतं, कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे आमचे तारण झाले. आमचे तारण हे असं सहज झालेलं नाही प्रियानो. आमचे तारण हे कृपेने झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आमच्यावर होती, प्रभू येशू ख्रिस्ताची दया आमच्यावर होती आणि त्या विश्वासाच्या द्वारे कृपेनेच आमचं तारण झालेलं आहे. बऱ्याचदा आम्ही आमच्या गोष्टी करत असताना आपल्याला वाटतं आम्ही ज्या काही गोष्टी करतो त्या आमच्या शक्तीने, आमच्या बळाने, आमच्या सामर्थ्याने करतो, परंतु बायबलचं वचन स्पष्ट सांगतं की कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झाले आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे प्रियानो देवाची कृपा बरोबर आहे आणि त्याद्वारेच आम्हाला एक तारण, आम्हाला एक आशीर्वाद प्राप्त होतो प्रियानो. रोमचा 5वा अध्याय आणि 20 वचनमध्ये देवाचं वचन सांगतं, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाले. प्रियानो, जरी आमच्या हातून चुका घडतात, जरी पाप घडतात, तर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जरी पाप वाढले तर कृपा त्यापेक्षा विपुल झाली. म्हणजे ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे जातो प्रियानो, आम्ही चुका झाल्या, आम्ही क्षमा मागतो, पश्चाताप करतो, त्यावेळेस प्रियानो मला सांगू द्या, पहिल्यापेक्षाही अधिक देवाची कृपा आमच्यावर विपुल अशी होते. असं देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. अजून एक वचनातून आपण पाहतो, इब्री 5 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तर मग आमच्यावर दया व्हावी ऐनवेळी सहाय्यासाठी. म्हणजे ऐनवेळ म्हणजे अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये ऐनवेळेस येतात किंवा अचानक येतात, अचानक परिस्थिती, गोष्टी बदलतात. अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रियानो आमच्या देवाची कृपा आम्हाला पुरे आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या सहाय्यासाठी त्याच्याकडे येतो प्रियानो, तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही. आमच्या प्रत्येक अशक्तपणामध्ये त्याची कृपा पूर्णतेच जाते आणि ज्यावेळेस प्रभूची कृपा असते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात प्रियानो. म्हणून आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे, आम्हाला त्या प्रभूच्या कृपेची अपेक्षा करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूकडे जातो आणि त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा प्राप्त होते प्रियानो. जरी परिस्थिती बिकट आहे, जरी गोष्टी बिघडलेल्या आहेत प्रियानो, जरी आम्ही या ठिकाणी काही गोष्टींमध्ये समस्येतून जात असू, परंतु मला सांगू द्या, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची कृपा आम्हाला पुरे आहे. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची कृपा ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होते, आम्ही परमेश्वराच्या नावाने त्या गोष्टीवर विजय मिळवू शकतो. जरी आम्ही परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर गेलो असो, तर आज ही संधी आहे प्रियानो, आम्ही त्या देवाच्या कृपेचा अनुभव घेऊया, त्या देवाच्या जवळ येऊया. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या जवळ येतो, की जसं आपण त्या वचनामध्ये पाहिलं होतं, की कारण त्या कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झाले. आणि त्याच्या ही पलीकडे जाऊन सांगू द्यात प्रियानो, की तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो. तो प्रभू प्रेम करतो, त्याचं हे एकच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, की आम्ही पापी असतानाच प्रभू या जगात आला, आमच्यासाठी तो मारला गेला आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. म्हणून आम्हाला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही, कारण देवाची प्रीती आमच्यावर आहे, कारण देवाची कृपा आमच्यावर आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही त्या कृपेच्या जवळ येतो, तो प्रभू आम्हाला चालवतो. परमेश्वर ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो, या वचनाद्वारे आम्हाला प्रभू कृपा देवो, या वचनाद्वारे प्रभू आम्हाला चालवो. म्हणून हीच विनंती प्रभू येशूच्या चरणी सादर करते. पुन्हा एकदा हे सर्व वचने प्रभू आशीर्वादित करो.
आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते परमेश्वरा. आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू तुझ्या कृपेवर अवलंबून राहण्यासाठी, तुझी कृपेची अपेक्षा करण्यासाठी प्रभू तुझी कृपा आम्हाला सहाय्य कर. तुझ्या कृपेने तू आम्हाला भर. आमच्या प्रत्येक अशक्तपणामध्ये प्रभू आज तुला आमंत्रित करतो. तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या अभिषेकात आम्हाला चालू प्रभू. आमचे प्रत्येक विकनेस आज आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. तू आम्हाला चालू आणि तुझं सहाय्य आम्हाला पुरव. तुझ्या कृपेद्वारे तू आम्हाला चालू माझ्या रे बाबा. आणि तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या सहाय्याबद्दल आम्ही तुझ्या आभार उपकार स्तुती करतो. तुला धन्यवाद देत तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद.